नमस्कार. मी डॉक्टर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती. आजपर्यंत उष्माघातामुळे आपल्याकडे गेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये 15 रुग्ण आले होते आणि ते पण डे केअरमध्येच दुरुस्त होऊन गेलेले आहेत. त्यांना काही आपल्याला फार काही ॲडमिट करायचं काम पडलं नाही आणि मृत्यू म्हटलं तर अजून काही निश्चित झालेले नाही आहे. मृत्यू आपल्याकडे ऑफिशियली असे आलेले नाही आहेत मृत्यू झाले म्हणून. मी सगळ्या जनतेंना आवाहन करू इच्छितो की आपण जे कामं करायचे ती सकाळी पहाटे केलेली किती पण चांगले राहील. तसेच बाहेर जायचंच काम पडलं तर भरपूर पाणी प्यायचे, नाश्ता भरपेट नाश्ता करायचा आणि स्वच्छ असे जेवण करून पोटभर पोटभर जेवण करूनच बाहेर जायचं आणि शक्यतो गडद कपडे घातल्यापेक्षा पांढरे शुभ्र कपडे घातलेले कधी पण चांगले. आणि संध्याकाळच्या वेळेस आपण काम करू शकतो, पण दुपारच्या वेळेस शक्यतो टाळावे आणि बाहेर फिरणे या बाबतीत कटाक्षाने टाळले तर आणखी चांगले राहील. आणि काही याबाबत आपल्याला काही लक्षणं जाणवले तर नजीकच्या सरकारी रुग्णालयात जाऊन तत्परतेने त्या डॉक्टरांचे तज्ज्ञांचे सल्ला घेऊन उपचारासाठी आवश्यक ते उपचार करून घ्यावे.